पहिलं या मंदिरामध्ये यायला लोक घाबरायची. आपलं की मंदिराच्या अगदी तुम्हाला चारी बाजूने असं हे पाणी बघायला मिळेल आणि मध्ये हे असं आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर आहे 5000 वर्षापूर्वीच आहे. तेही पांडवांनी एका रात्रीमध्ये बनवलेलं आहे. मंदिराचा फोटो जुना फोटो म्हणजे पहिल्यांदा हे मंदिर असा स्वरूपाचं होतं. त्याचा जो पाण्याचा प्रवाह आहे ती शंकराची जी पिंड आहे त्या पिंडाच्या खालच्या बाजूने मारुती मंदिराकडे ते प्रवाह आहे. की शांतता आहे मित्रांनो, या मंदिरांचं खरं प्रतीक मानलं जातं. आणि किती निसर्ग संपन्न असं गाव आहे बघा मित्रांनो, अगदी शांतता आहे. पूर्णपणे आतमध्ये सगळी कौलारू घरं आहेत. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एका अशा ठिकाणी, म्हणजे आज आपण एक मंदिर बघतोय. ते मंदिर खूप जुनं आहे मित्रांनो, म्हणजे 5,000 वर्ष जुनं असं आपल्याला हे मंदिर बघायला मिळतं. बघू शकता अजगणी या ठिकाणी आलो आहे. इकडे आपला मित्र देखील आला आहे आपल्यासोबत आज बऱ्याच दिवसांनी, आणि अजून देखील आपले मित्र येणार आहेत. त्यामुळे ते जे मंदिर आहे ते आज आपण कव्हर करणार आहोत. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो, प्राचीन आहे. सो चला जास्त वेळ घेत नाही, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कोळेवाडी या ठिकाणी आता आपण आहोत. आपला मित्र या ठिकाणी येणार आहे आणि किती निसर्ग संपन्न असं गाव आहे बघा मित्रांनो, अगदी शांतता आहे. आणि इकडे पण बघा पूर्ण अगदी असं आपण एक म्हणतो ना की पूर्ण अगदी डोंगर भाग आहे. आणि याच ठिकाणी पुढे इथून जरा पुढे त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत देखील मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात. आता कसं आहे, पावसाळ्याचं सीझन आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी बंद आहेत. नांगरणी स्पर्धा चालू आहेत मित्रांनो सध्या कोकणात. आणि हे गाव तर बघा किती सुंदर आहे. पूर्णपणे आतमध्ये सगळी कौलारू घरं आहेत. आता जास्त काय आतमध्ये जाणार नाही होत आपण, कारण आपला मित्र ह्या ठिकाणी येणार आहे. परत आपण आज जायचो आणि तो इथे यायचा, गडबड व्हायची. सो चला ह्याच ठिकाणी आपण थांबूया. आपण या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. बघू शकता तीर्थक्षेत्र अजगणी, 5000 वर्षापूर्वीचं पांडवकालीन स्वयंभू महादेव मंदिर जे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळते. आणि इकडेच डॅम आहे छोटासा. चला, हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. आपला मित्र देखील आलेला आहे. ॲक्च्युली काय आहे ना, पहिल्यांदा मी दर्शन घेतलं जाऊन, आणि आता पुन्हा एकदा बाहेरून मग आपण व्हिडिओ सुरुवातीपासून चालू करतोय. एक विशेष खासियत म्हणजे मित्रांनो, मंदिराच्या अगदी चारही बाजूने आपल्याला पाणी बघायला मिळतं. आणि तेच पाणी मग इथे असं येऊन बाहेर पडलं बघू शकता. आणि इकडे मग हा असा ओढा आहे आणि त्या ओढ्याला असं मिळून मग इकडे खाली चाललेलं आहे. आणि हा आहे आपला मंदिराचा प्रवेशद्वार. आता आपण गेटमधून प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये आलोत आणि आता मंदिराच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. मित्रांनो, विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्हाला मागाशीच म्हटलं की मंदिराच्या अगदी तुम्हाला चारी बाजूने असं हे पाणी बघायला मिळेल आणि मध्ये हे असं आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. मंदिराचा एक जुना फोटो देखील आपल्याला बघायला मिळेल, तो आतमध्ये आहे. आणि आता हे नवीन स्वरूपात, म्हणजे ज्यावेळेला बांधकामशैली नवीन तयार झाली ना, त्यावेळी मित्रांनो हे असं मंदिराचं आपल्याला बांधकामशैली बघायला मिळते. जुनं मंदिर तुम्हाला आतमध्ये दाखवतो त्याचा फोटो आहे, परंतु आजूबाजूचा एकदा परिसर तर बघा, पूर्ण अगदी मंदिराच्या तुम्हाला चारी साईडने असं हे पाणी बघायला मिळेल. आणि मला वाटतं की मी म्हणजे हे असं मंदिर पांडवकालीन मंदिर आणि त्याच्या बाजूने असणार हे असं पाणी मी तर पहिल्यांदा बघितलं हे मंदिर. म्हणजे अजून बऱ्याच ठिकाणी असतील, बट मी तरी बघितलेलं हे पहिलं मंदिर आहे मित्रांनो अजगणी या ठिकाणचं. सो चला आता इथूनच आत जाऊया आणि दर्शन देखील घेऊया. आतमध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. माझा आवाज जास्त घुमत असेल. मंदिराच्या आतमधली मित्रांनो पूर्णपणे तुम्ही बांधकामशैली बघा, खूप सुंदर असं हे मंदिर आहे. आणि तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना की बघा हे असं पहिलं मंदिर होतं. हा मंदिराचा फोटो जुना फोटो आहे, म्हणजे पहिल्यांदा हे मंदिर असं स्वरूपाचं होतं आणि आता ते नवीन बांधकाम करून मग हे आपल्याला असं बघायला मिळतं आहे. म्हणजे बघू शकता पूर्णपणे अगदी बाजूने जंगल वगैरे आहे आणि कशा प्रकारे जुनं मंदिर होतं ना त्याचं एक तुम्हाला चित्रीकरण ह्या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि आतमध्येच ह्या ठिकाणी आपल्याला भगवान शंकरांची पिंडी बघायला मिळते. आणि किती स्वच्छ आणि मित्रांनो एकदम व्यवस्थित अशा प्रकारे गावकऱ्यांनी सगळं डेव्हलप केलेलं आहे ना, ते तुम्ही आता बघा. अगदी पूजा वगैरे करून अगदी व्यवस्थित खूप सुंदर असं देवस्थान आपल्याला ह्या ठिकाणी मित्रांनो बघायला मिळते. मित्र हो, आता आपण अजगणी या ठिकाणी आहोतच. तुम्ही तर बघितलं असालच, आपण मगापासून हा जो मंदिराचा परिसर आहे तो आपण फिरतोच आहोत. आता आपल्याला या गावातले काही मंडळी भेटलेले आहेत, त्यांच्याकडून आता आपण या मंदिराबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया. तसंच ह्या मंदिराचा इतिहास देखील आता आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. हा, माझं नाव रुपेश सुरेश गोसावी. या अजगणी गावात मी प्रॉपर अजगणी गावात तेच ग्रामस्थ आहे. काय सांगाल या मंदिराबद्दल थोडं? ह्या गावातलं मंदिराचं असं सांगण्यात येतं की हे मंदिर आहे 5000 वर्षापूर्वीचं आहे. तेही पांडवांनी एका रात्रीमध्ये बनवलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर हे दीपस्तंभ आहे, इथे एक समाधी आहे आणि 2 हे जोते आहेत, जेणेकरून ते रात्रभरात त्यांनी हे जोते बनवले आणि सकाळी उजाडल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी ते मार्गस्थ झाले. त्याच्याच बाजूला 3 पाण्याचे कुंड आहेत, ते बारमाही वाहतात, कधीच न आटणारे. आणि त्यांच्या समोर फ्रंट बाजूला म्हटलं तर एक
मारुती मंदिर आहे, ते पण त्यावेळेस आहे, पण ते फक्त भिंती उभारल्या होत्या, त्याच्यावरती छत नव्हतं. ते आता मनसेचे संदीप फडकले यांनी या मंदिराचं 2018 साली जीर्णोद्धार केलं. त्याच्यानंतर मग आता हे तुम्हाला जे चित्र दिसतंय हे सर्व तिथपासून आहे. त्याच्या अगोदरचं म्हटलं तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर साईडला भिंतीवरती जे जुनं फोटो आहे ते ह्याच्या पूर्वीचं, त्याच्यानंतर हा जो डेव्हलपमेंट केलेला आहे. हा, आणि तुम्ही जर बघाल ना मित्रांनो, तर मंदिराच्या पूर्णपणे अगदी चारी साईडला आपल्याला पाणी बघायला मिळतंय. तर काय सांगाल कोकणामध्ये, म्हणजे हे तर मंदिर मी तर पहिल्यांदा बघतो की ते चारी साईडला बरोबर असं आहे. पाणी आहे. जर रत्नागिरी जिल्ह्यात जर सर्व ठिकाणी तीर्थक्षेत्र जर बघितलं तर असं एकच हे जे आजगणी गाव आहे खेड तालुक्यातील, जिथे की मंदिराच्या चारही बाजून पाण्याचा प्रवाह आहे. आणि विशेषतः सांगायचं म्हटलं तर हे जर पाण्याचं जे कुंड आहे त्याचा जो पाण्याचा प्रवाह आहे, ती शंकराची जी पिंड आहे त्या पिंडाच्या खालच्या बाजूने मारुती मंदिराकडे ते प्रवाह आहे. हे एक विशेषता आहे. हा आहे. तुम्ही जर मित्रांनो बघाल तर तसं पाहिलं तर सण उत्सव म्हणजे श्रावणातच. हा, श्रावण आणि महाशिवरात्र मोठ्या याच्याने साजरी केली जाते. म्हणजे आलेल्या लोकांना अन्नदान वगैरे सर्व दिला जातो, तीर्थप्रसाद दिला जातो. आणि विशेषतः ही जी दीपमाळ आहे ती महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी दीपमाळ पाजळली जाते. हा, ती 10 ते 11 वगैरे कंटिन्यू पेटत असते. आणि विशेष हे श्रावण सोमवारी कंटिन्यू श्रावण सोमवारी बरीच लोकांची गर्दी असते. म्हणजे अंदाजे 8-10 हजार लोक दिवसभरात ये जा करत असतात. त्या आलेल्या लोकांना संदीप फडक यांच्या मार्फत तीर्थप्रसाद दिली जाते. म्हणजे वेपर्स असतील, म्हणजे अन्नदान निधीतून जे लोक, जे दानशूर लोक असतात ती काही प्रमाणात देत असतात. त्यांच्या मार्फत आलेल्या भक्तांना आपण ते हे करत असतो. आणि मित्रांनो तुम्ही बघा तर एक सुंदर असं देवस्थान आहे, पूर्णपणे अगदी गर्द जंगलामध्ये बसलेलं हे देवस्थान आहे. आणि आम्ही देखील बऱ्याच ठिकाणी आपण बघत असाल मित्रांनो, तुम्ही देखील, की आपण खूप ठिकाणी फिरत असतो, परंतु ही अशी काही मंदिरं आहेत ना ज्यांना भेट द्यायला आम्हाला देखील खूप छान वाटतं, कारण ह्यांचा इतिहास एक वेगळा असतो. आणि इथे निसर्गरम्य वातावरण असं, म्हणजे माणसाला कितीही टेन्शन असलं, काही असलं तरी या जागेवर आल्यानंतर एक अर्धा-एक तास तरी निवांत बसलं त्याचे टेन्शन दूर होतात. असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही आता म्हणाल की पूर्णपणे जंगल आहे, त्यामुळे रानटी प्राण्यांचं वगैरे वावर तर असणारच आहे. तर काय सांगाल, म्हणजे नाही, इथे कसं पहिलं रान भरपूर होतं. आता हे सर्व तोड वगैरे झाल्यानंतर आता पहिलं ह्या मंदिरामध्ये यायला लोक घाबरायची. तसं आता लहान मुलं काही म्हणजे 24 तास ये जा असते, काय भीती नाही आहे. काय भीती नाही. मित्रांनो तुम्ही बघितलं असालच तर हा सर्व असा मित्रांनो इतिहास आहे या मंदिरामागचा. आणि खूप थरारक असा मित्रांनो हा इतिहास आपल्याला ऐकायला मिळतो. प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला आपण प्रत्येक ठिकाणी जातो ना, तिथला हा एक असा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सो त्यातीलच हा एक मित्रांनो आपला प्रयत्न होता. आणि आजगणी गावामध्ये असलेलं हे एक आपल्याला मंदिर या ठिकाणी बघायला मिळते. चला अजून मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे ना तो देखील आपण फिरूया. मित्र हो, तुम्ही तर बघितलं असालच की आपण सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेल्या आहेतच. आणि पूर्ण अगदी हा असा मंदिराचा परिसर आहे. पण मित्रांनो अगदी हिरवळ आणि शांतता आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय, मंदिरामध्ये खूप शांतता आहे. आणि मी नेहमी सांगतो की कोकणातली ही अशी मंदिरं आहेत की शांतता हे मित्रांनो या मंदिरांचं खरं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे जर कधी इथे आलात तर शांतता राखा आणि इथला हा जो माहोल आहे ना मित्रांनो तो तुम्ही अनुभवायचा प्रयत्न करा. उगाच दंगामस्ती वगैरे काय करू नका. हे बघा इकडे बघा, पूर्णपणे हे जे पाणी आहे ते पाटाने मग इकडे असं खाली चाललं आहे बघा त्या ठिकाणाहून. आणि हे असं हे मंदिर आहे, समोरच आपल्याला ह्या ठिकाणून बघायला मिळते. मंदिराच्या अगदी बाजूलाच म्हणजे प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूलाच इकडे मित्रांनो आपल्याला मारुती मंदिर देखील बघायला मिळते. आणि हे देखील मंदिर खूप सुंदर आहे. आणि या मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला डॅमचे देखील खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. चला मारुती मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. मारुती मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहोत मित्रांनो. ह्या मंदिराबद्दल दादा थोडक्यात माहिती सांगा. हे पण मंदिर 5000 वर्षापूर्वीचं आहे. फक्त ह्या मंदिराचं जे भिंत वरती ते छत म्हणतो ना, आता जे घुमट आहे ते घुमट त्यावेळेला नव्हतं. ते संदीप फडकल्यांच्या मार्फत त्यानंतर 2018च्या नंतर हे उभारण्यात आले. अजून त्याची मूर्तीची स्थापना अजून पाषाणावरती केलेली नाही. काही दिवसात होऊन जाईल. बरोबर. आणि आपण बाजूला बघतो की पूर्णपणे डॅमचं पाणी एकदम सुंदर असं. हे वरती सरळ गेल्यानंतर वरती 2 डॅम आहेत. आपण इथून आपल्याला व्हिडिओ घेता येणार नाही, आपण तिथे जाऊ आणि त्यानंतर व्हिडिओ घेऊ. ओके चालेल. चला मित्रांनो वरती जाऊया, कारण वरती डॅम देखील आहे आणि खूप सुंदर असा नजारा देखील इथून आपल्याला बघायला मिळतोय. सो चला इथूनच वर जाऊया. हे कुंड हे 12 वाहतं. ओके, म्हणजे इथे कुंड आहे. हा, शंकराच्या या मारुती मंदिराच्या बाजूला हे कुंड 12 वाहतं. असे टोटल 3 कुंड आहेत.
जे शंकराच्या मंदिराच्या समोर आणि एक मारुती मंदिराच्या बाजूला असे हे 3 कुंड आहेत, ते बारामाही वाहत असतात. ओके. आता आपण ह्या डॅमची चालवलो आहोत आणि पूर्णपणे मित्रांनो हा डॅम बघा, या ठिकाणी पूर्णपणे पाणी साठवलं जातं आणि आपला मित्र तो म्हटलं की या ठिकाणी गणपती विसर्जन देखील केलं जातं. म्हणजे विसर्जनाचे देखील मित्रांनो हा एक पार्ट आहे ज्या ठिकाणी त्यांनी असं बनवलेलं आहे. सो ही खूप एक सुंदर अशी रचना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तुम्ही जर बघाल तर ह्या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तरी देखील बरीचशी मुले येत असतात. सो बघूया, आता तरी अजून कोणी आलेलं नाही ना, ते तुम्हाला एकदम अशा उडी वगैरे मारताना झलक दाखवली असती. बट बघू शकता खूप सुंदर असा मित्रांनो हा परिसर आहे आणि खूप भारी वाटतं. कोकणामध्ये ना मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप मिस करत असतात बरेचसे लोक आणि त्या आम्हाला इथे येऊन अशा बघायला मिळत आहेत. तर मित्र हो, तुम्ही तर बघितलं असालच की आज आपण अजगणी या गावामध्ये असलेलं हे 5000 वर्षापूर्वीचं मंदिर ज्या ठिकाणी आज आपण भेट दिली, खूप सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे. आणि बघूया श्रावणामध्ये देखील आपण येण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करणार आहोत. कारण कसं आहे ना, ज्या वेळेला गर्दी असते त्यावेळेस देखील माहोल काय असतो ना तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघूया त्यावेळेला कशी सिच्युएशन आहे, बट नक्की आपण प्रयत्न करूया. परंतु मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे. जर तुम्ही अजगणी किंवा मग पिरलोटे लोटे ह्या भागामध्ये जर कधी येणार असाल ना तर ह्या ठिकाणी मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या. कारण खूप सुंदर मंदिर आहे आणि अशी मित्रांनो जी मंदिर आहेत ना ते अवश्य बघा. कारण तिथे गेल्यावर तिथली एक जी वाईब आहे, तिथले जे काही अनुभव आहेत ना ते फार वेगळे आहेत. मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.